काल पुण्यातील वाघोली या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली आणि यामध्ये हर्षवर्धन यांचा महाराष्ट्र केसरीचा उद्योग त्यांना मिळालेला आहे. काय सांगाल, काय भावना आहेत? महाराष्ट्र केसरी किताब 2026 मी जिंकलो. त्याआधी मी 2020 साली हा किताब जिंकलो होतो. दुसऱ्यांदी मनात एक भावना होती की दुसऱ्यांदी जिंकायचा. तो किताब जिंकण्यासाठी मला तब्बल 6 वर्ष लागले. पण जो मी 2026 ला हा किताब जिंकलो ना, ते त्याच्यात आधी पण खुशी खूप होती, पण आता याच्यात खुशीत अजून अशी भर पडली की त्यावेळेस फक्त गदा भेटली होती, आता गदीसोबत ही गाडी भेटती. खूप खुशी आहे आणि खुश पण आहे. घरचे खुश आहे, आई वडील, गुरु, मित्र परिवार सगळे खुश. आई वडिलांनी जेव्हा असं हे कळलं तेव्हा त्यांच्या काय भावना होत्या? खरं तर वडील भाऊ वगैरे कुस्ती बघण्यासाठी आले होते. आईची तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे आईला येता आलं नाही एवढे लांबून तिकडनं. पण आईने पण व्हिडिओ कॉल केला, सगळे खुश होते. वडील पण काल म्हणजे भावनेच्या भारात रडत होते, सगळे खुश होते. काल एवढा आनंदाचा क्षण होता, मात्र तुम्ही निवृत्ती घेण्याचा तेव्हा निर्णय का सांगितला काय? हो नक्कीच. काय मध्यंतरीच्या 1-2 वर्षाच्या काळात काही माझ्यावरती टीका टिप्पणी झाली होती की डाऊनफॉल मध्ये आता कमबॅक होऊ शकत नाही, किंवा आता परत तो रिझल्ट येणार नाही, महाराष्ट्र केसरी बनणार किंवा राष्ट्रीय स्पर्धा नाही खेळू शकत. अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या होत्या, त्या कानावर आल्या होत्या, त्याचं वाईट वाटत होतं. पण ज्यावेळेस मी कमबॅक केलं ना, त्यावेळेस मला असं दाखवायचं होतं की मला बस मी करून दाखवलं, मला आता कोणाशी घेणं देणं नाही. म्हणजे असं मी ती थोडी एक भावना माझ्या थोड्या व्यक्त झाल्या होत्या माझ्याकडून की मी कुस्ती नाही खेळणार, मला नोकरीची गरज नाही, अशा गोष्टी मी बोलून गेलो काल. आता तुम्ही म्हटलं काल कमबॅक झालं, पण त्याच्या अगोदर प्रवास कसा होता? कमबॅक होण्याच्या अगोदरचा प्रवास कसा? नक्कीच माझ्यासाठी खडतर होता, कारण ज्यावेळेस अशी कोण बोलत असताना त्यावेळेस मेहनतीकडे लक्ष लागत नाही, काय रेस्टकडे लक्ष लागत नाही, ह्या गोष्टी येत असतात. पण त्यावेळेस मला ते डोक्यातून साईडला म्हणजे करणे खूप महत्वाचं होतं. पण मी त्या गोष्टी छोट्या छोट्या मित्र जे मला सपोर्ट होतं ते करायचे ना, तर त्याच्यामुळे मी ते गोष्टी हळूहळू साईडला करत गेलो. खूप जड गेले 1-2 वर्ष. पण मी आता कमबॅक केल्यानंतर मला म्हणजे बरं वाटलं की मी करून दाखवलं काहीतरी. आता काही जरी नाही भेटलं तरी आपल्याला आपण जे करायचं साध्य करायचं होतं ते मी केलंय. तेवढीच माझ्यासाठी खूप मोठी खुशी आहे. महाराष्ट्र केसरी होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, त्याच्यानुसार मेहनत करावी लागते. जे मेहनत आता करत आहे त्यांना तुम्ही काय देताल संदेश तुमच्या मार्फत? नक्कीच महाराष्ट्र केसरी स्वप्न बघा किंवा ऑलिम्पिकचे स्वप्न बघा. त्यासाठी तुम्हाला सातत्याने मेहनत लगातार करावीच लागणार, वर्षानुवर्ष करावीच लागणार. ते 1-2 दिवसात, वर्षात, 2 वर्षात भेटू शकत नाही. आणि जर मोठं काहीतरी बघताय तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठा टाइम द्यावाच लागेल. करत राहा, नक्कीच यश मिळेल. थँक्यू. तर हे होते हर्षवर्धन सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र केसरी व्हायचं असेल तर तुम्हाला सातत्याने मेहनत करावी लागेल, असे त्यांच्याकडनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे.